डॉक्टर किशोरी साळुंखे माने हे आज उपस्थित आहेत आणि ते आजचं व्याख्यान घेणार आहेत मासिक पाळी आणि विकार आणि योग. डॉक्टर मी थोडक्यात त्यांचं इंट्रोडक्शन देण्याचं, ते ऑलरेडी जॉईन झालेले आहेत आपल्या मीटिंगला. तर त्यांचं थोडक्यात एक इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे डॉक्टर किशोरी साळुंखे माने हे त्यांनी आयुर्वेदामध्ये MD केलेलं आहे आणि त्यांचा विषय सुद्धा MDतला जो होता तो स्वस्थवृत्त आणि योग ह्याचे विषय ह्याच्यामध्ये त्यांनी MD केलेला आहे. आणि तसंच ते सध्या आणि त्यांनी योग विद्याधाम पिंपरी चिंचवड मधून योग शिक्षिकेचा पदवी सुद्धा मिळवलेली आहे. आणि आत्ता सध्या ते काही महिन्यांपासून, वर्षांपासून इनफॅक्ट ते ऑनलाईन योगाचे वर्ग सुद्धा घेत आहेत आणि गर्भसंस्काराचे सुद्धा वर्ग ऑनलाईन ते घेत आहेत. तर आता ह्या पुढचं व्याख्यान जे आहे ते डॉक्टर किशोरी साळुंखे माने. ओव्हर टू यू डॉक्टर किशोरी. थँक्यू रेणुका मॅम. तो सगळ्यांना सर्वप्रथम सगळ्यांना वुमन्स डेच्या शुभेच्छा. जरी वुमन्स डे 8 तारखेला असेल तरी हा वुमन्स डे वीक म्हणून सेलिब्रेट केला जातो. आताच मॅडमनी सांगितलंय की हा पूर्ण मंथ वुमन्स डे म्हणजे जागतिक महिलाचा मंथ म्हणून आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर आजचं जे सेशन आहे ते आहे मेन्स्ट्रुअल जे प्रॉब्लेम आहेत फिमेल मध्ये, जे मासिक पाळीचे जे वेगवेगळे आजार आहेत ते आणि योग यांचा काय संबंध आहे आपण आता जाणून घेऊया. ऍक्च्युली भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला माता सांगितलेलं आहे आणि गर्भसंस्कार रिप्रोडक्शनचं जे काम आहे ते स्त्रीनी म्हणजे स्त्री करते असं सांगण्यात आलेलं आहे. स्त्रीमध्ये उत्पादन म्हणजे प्रोडक्शन करण्याची जी क्षमता आहे ती मेल जो पार्टनर आहे ते कधीच हे करू शकत नाही. म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी जी गोष्ट असते ती म्हणजे आई होणं. एखाद्या स्त्रीसाठी ती सगळ्यात मोठी गोष्ट असते. तो जो एक्सपिरियन्स आहे 9 महिने एखाद्या बेबीला वूम मध्ये कॅरी करणं, आई होणं, हे फक्त फिमेलच अनुभवू शकते. मेल हे कधीच अनुभवू शकत नाही. त्यासाठी स्त्रीचं जे स्थान आहे ते भारतीय संस्कृतीमध्ये खूप उच्च स्थान मानलेलं आहे. सो आता आपण बघूया, हेल्थ कडे जाऊया. हेल्थची डेफिनेशन खूप लोकांना असं वाटतं की म्हणजे स्वास्थ्य याची जर आपण व्याख्या बघायला गेलो तर सगळ्यांना असं वाटतं की स्वास्थ्य म्हणजे एखादी व्यक्ती आहे तिला डिसीज नाहीये म्हणजे ती स्वस्थ आहे, ती हेल्दी आहे. असं आहे का? तर नाहीये. WHO आता सगळ्यांनाच WHO माहित आहे. कोविडमुळे सगळ्यांनाच WHOने वेगवेगळे व्हॅक्सिन काढले, WHOचे वेगवेगळे गाईडलाईन्स आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्यांनी 1978 मध्ये ना एक छान अशी व्याख्या सांगितली आहे. हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग, नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज. हे ने आता सांगितलेलं आहे की जे आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहे, वात, पित्त, कफ, 7 धातू आहेत, बाकीचे 3 मल आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आणि मन सुद्धा जर त्या एखाद्या व्यक्तीचं प्रसन्न असेल तरच त्या व्यक्तीला दोष, धातू, मल जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत ते जर बॅलन्स कंडिशन मध्ये असतील आणि प्लस त्या व्यक्तीचं मन सुद्धा जर चांगलं असेल, प्रसन्न असेल तरच त्या व्यक्तीला हेल्दी पर्सन म्हणायचंय. तेच मॉडर्न सायन्सने सुद्धा सांगितलेलं आहे. ती व्यक्ती फिजिकली पण फिट पाहिजे, तिच्यामध्ये काही आजार नको. मेंटली पण ती साऊंड पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती असते ती खूपच माणूसघाणी, आपण म्हणतो की तिला लोक आवडत नाही, कधी कधी सायको टाईपची व्यक्ती आहे असं आपण म्हणतो, तर ती मेंटली सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आता मनाचा विचार हा आयुर्वेदाने आणि योगाने खूप हजारो वर्षांपूर्वीच केलेला. मॉडर्न सायन्स मेंटल कंडिशनला आता 1978 पासून महत्व देते. आता आपल्याला माहिती आहे सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यांचे जे प्रमाण आहे ते खूप वाढत चाललेले आहे. कोविड पॅन्डेमिक मध्ये तर सगळ्यांना जास्तच गरज वाढत चालली आहे. हसबंड वाईफ जे दिवसभर बाहेर होते कामाच्या निमित्ताने ते घरात एकत्र आले, त्याच्यामुळे त्यांचे वाद वाढलेले आहेत. इव्हन लहान मुलांच्या मनावरती, त्यांच्या मानसिक कंडिशनवरती सुद्धा खूप इफेक्ट होत चाललेला आहे. तर मेंटली सुद्धा ती व्यक्ती खूप साऊंड असणं गरजेचं आहे. सोशली सुद्धा सोशल टच सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सगळ्यांमध्ये एक मिळून मिसळून राहणं. परत स्पिरिच्युअल, आता स्पिरिच्युअल म्हणजे काय अध्यात्मच आहे असं नाहीये. बाकीच्या पण सत्व गुण जो म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीबद्दल सिंपती असणं गरजेचं आहे. सुख दुःख सहन करण्यात त्या गोष्टीमध्ये न्यूट्रल असणं खूप गरजेचं आहे. तिथे स्पिरिच्युअल क्वोशंट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक
आणि सामाजिक गोष्टी या सगळ्या गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात, या चारही गोष्टी ज्यावेळी साउंड असतात एखाद्या व्यक्तीमध्ये, त्याच वेळी आपण त्या व्यक्तीला हेल्दी पर्सन असं म्हणतो. आता स्त्री जी असते ना, ती तिच्या 3 मेजर स्टेप असतात तिच्या आयुष्यामधले, की त्याच्यामध्ये ती खूप भावनिक आणि मानसिक तिला खूप आधाराची गरज असते आणि 3 गोष्टी ज्या स्टेजेस असतात त्याच्यामुळे फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणजे तिच्या शरीरात आणि मनात दोन्हीही ज्या गोष्टी असतात त्या चेंज होत असतात. त्यावेळी तिला खूप जास्त सपोर्टची गरज असते. मिनार्की जो आहे ते म्हणजे काय, ज्यावेळी स्त्रीला प्रथम पिरियड येतो, ती कंडिशन म्हणजे त्यावेळी कसं असतं, तिचे हार्मोन सगळे चेंज होत जातात. त्यावेळी ती मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये असते. त्यावेळी तिचा आई-वडिलांचा सपोर्ट असणं तिला खूप गरजेचं असतं. परत तिला गुड टच किंवा बॅड टच ह्याचं शिक्षण देणं खूप गरजेचं असतं. आई तर असतेच, की ती खूप इमोशनल सपोर्ट देत असते. पर्सनल हायजीन काय आहे, कसे-कसे चेंजेस होत जातात, हे सगळं तिला समजणं गरजेचं आहे. दुसरी मेजर स्टेप आहे प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी ही तिच्या आयुष्यामधली खूप लाईफ टर्न होणारी म्हणजे अगदी लाईफ टर्न होणारी, चेंज होणारी गोष्ट आहे, स्टेज आहे. त्यावेळी सुद्धा तिच्या बॉडीमध्ये खूप फिजिओलॉजिकल, मेंटल सगळे चेंजेस होत असतात, हार्मोनल चेंज होत असतात आणि त्यावेळी सुद्धा ती खूप जास्त केअर करणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी नंतरच डिलिव्हरी असते, ही स्टेज सुद्धा खूपच तिच्यासाठी महत्वाची ठरते. कारण तिची जी प्रेग्नन्सीमध्ये तिने एक जिवंत जीव पोसलेला असतो, त्यावेळी तिची जी हानी झालेली असते, झीज झालेली असते, ती रिकव्हर होणं खूप गरजेचं आहे. म्हणून पोस्टपार्टम जी स्टेज आहे ती पण खूप सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नंतर तिसरी मेन स्टेज आहे मेनोपॉज. मेनोपॉजमध्ये म्हणजे काय, रजोनिवृत्ती. त्यावेळी काय होतं, स्त्रीचं पाळी आहे ती जाते आणि मोस्टली माहितीये का, फिमेलचं जी 70% हेल्थ जी आहे ना, तो तिचा पिरियड रेग्युलर येण्यावरतीच खूप डिपेंड आहे तिची हेल्थ जी आहे ती. मेनोपॉजच्या वेळेस काय होतं, की तिची हार्मोनल लेव्हल जी आहे, जे फिमेल बॉडीमध्ये एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन नावाचे जे फिमेल हार्मोन आहे, त्याची जी लेव्हल आहे बॉडीमध्ये कमी-कमी होत जाते. ती लेव्हल जर कमी होत गेली, तर कॅल्शियम हे जे हार्मोन आहेत ना, हे असं नाही की पिरियडसाठीच इम्पोर्टंट आहे. कॅल्शियमचं बॉडीमध्ये ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी पण हे हार्मोन आहे ते खूप इम्पोर्टंट आहे. परत हे जे हार्मोन आहेत, फिमेल हार्मोन आहे ते फिमेलला हार्ट अटॅक पासून पण प्रोटेक्ट करतात. म्हणूनच हार्ट अटॅकचं जे प्रमाण आहे ते मेलमध्ये जास्त आहे, फिमेलमध्ये नाहीये. तुम्ही कधी ऐकलं का की फिमेलला हार्ट अटॅक आलाय आणि ती एक्सपायर झाली? एनी वन ऑफ यू? होतं असं मी म्हणत नाही, पण मोस्ट ऑफ द केसेस मेललाच हार्ट अटॅक येतात. हा मॅडम, आपण म्यूटवर आहात का? हो. खूप वेळपासून आहे का? नाही, 1 मिनिट जस्ट. हां. तर या 3 स्टेज ज्या आहेत फिमेलच्या लाईफमधल्या या खूप जास्त इम्पोर्टंट आहे. त्याच्यावेळी तिचं प्रॉपर डायट सुद्धा प्रॉपर पाहिजे. तिला मेंटल आणि सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. आता आपण हे बघूया, की रजस्वला परिचर्या म्हणून आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर रजस्वला म्हणजे काय? जी स्त्री ज्यावेळी तिचा पिरियड चालू असतो, तर त्या कंडिशनला तिला रजस्वला असं म्हटलं जातं. रज म्हणजे रक्त. परिचर्या म्हणजे काय? लाईफस्टाईल. त्यावेळी कोणती लाईफस्टाईल फॉलो करायला पाहिजे, हे पण खूप इम्पोर्टंट आहे, की आणि स्पॅन ऑफ द रजस्वला परिचर्या ही 3 ते 4 दिवस म्हणजे ॲक्चुअली 5 दिवसापर्यंत रजस्वला परिचर्या मानल्या जाते. म्हणजे 4 ते 5 दिवसापर्यंत फिमेलला ब्लीडिंग होत जातं. काही-काही फिमेलमध्ये 7-7, 8-8 दिवसपर्यंत सुद्धा हे ब्लीडिंग सुरू असतं. त्यावेळी कशी लाईफस्टाईल असायला हवी, तर फिमेलनी ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, की अजिबात योगासनं करण्याच्या नादी लागायचं नाही. जरी YouTubeवर खूप काही-काही दिलेलं असेल, तुम्हाला खूप सोशल मीडियावर भेटतं, की योगा इन मेन्स्ट्रुअल पिरियड
ह्याच्यामध्ये हे करा, ते करा. सूर्यनमस्कार पण दाखवतात. अगदी स्लो करायला सांगतात. पण आपण काहीही करायचं नाहीये. स्त्रीला हा आराम दिला जातो ऍक्च्युली. सपोज एखादी आपण गोकुळ दूध आणलं डेअरीमधून. ते दुधाचं पॅकेट आहे. सपोज त्याला होल पडलं असेल, तर ते आणताना आपण किती हळू आणणार. बरोबर? एकदम हळू आणणार म्हणजे त्या होलमधून दूध सांडू नये असं आपल्याला वाटणार आहे. अगदी अ, नाजूकपणे आपण ती पिशवी घरात आणणार. ठीक आहे. तर सेम कंडिशन युटेरसची सुद्धा असते, म्हणजेच गर्भाशयाची सुद्धा असते. गर्भाशयामधून थोडं रक्त हे बाहेर पडत असतं. ते रक्त बाहेर पडते, मग त्यावेळी धक्के कशाला द्यायचे आपल्या गर्भाशयाला? वेडेवाकडे फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, ट्विस्ट हे काही करण्याची काहीच गरज नाहीये. युटेरस मधून त्यावेळी ब्लीडिंग होतंय, त्याला ते दुधाच्या पिशवीला आपण जसं जपतो तसंच आपल्या युटेरसला सुद्धा जपायचंय. त्याच्यामुळे हेवी एक्सरसाइज करायची नाहीये. डाएट पण प्रॉपर असला पाहिजे त्यावेळी. कारण त्यावेळी वाताचा काळ जास्त असतो. वात दोष आपल्या शरीरामध्ये जास्त वाढलेला असतो. वात दोष म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये रुक्षता असते, आपली स्किन ड्राय पडलेली असते. मन चंचल नसतं, हार्मोनल जो इम्बॅलन्स होतो, सारखंच रडावंसं वाटतं, पोट दुखत असतं. अपान वायूचं जे कार्य आहे, आपलं पेल्विक कॅव्हिटी इज असोसिएटेड विथ अपान वायू. वाताचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जो अपान वायू आहे, तो रिस्पॉन्सिबल असतो. जे ब्लीडिंग होतं त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर अपान वायू रिस्पॉन्सिबल आहे. त्यावेळी वाताचं, अपान वायूचं हे कार्य वाढलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखत असतं आपलं कंटिन्युअस. ठीक आहे? तर त्यावेळी जास्त तेलकट तुपट खायचं नाही, स्पायसी खायचं नाहीये, उड्या मारायच्या नाहीये, एक्सरसाइज करायचं नाहीये. तुम्ही योग निद्रा घेऊ शकता, थोडंसं मेडिटेशन करू शकतात. मेडिटेशनचं आपल्याला माहिती आहे ताठक मेडिटेशन आहे, ओंकार चॅन्टिंग करू शकतात. ब्रीथिंग एक्सरसाइज सुद्धा तुम्ही त्यावेळी करू शकतात. पिरियडमध्ये आपल्याला जे आहे चंद्रभेदन प्राणायाम आणि सूर्यभेदन आपल्याला माहित आहे. तर त्याच्यापैकी जे चंद्रभेदन प्राणायाम आहे ते आपल्याला करायचंय. म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रिलनी ब्रीथ इन आणि लेफ्ट नॉस्ट्रिलनी ब्रीथ आउट. आयुर्वेदाने सांगितलेले सूर्यनाडी आणि चंद्रनाडी असे 2 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्याच्यापैकी चंद्रभेदी प्राणायाम, शीतली प्राणायाम आहे. ते करायला पाहिजे, की ज्याच्यामुळे शरीरामध्ये आपल्या थंडपणा आपण म्हणतो, शीतलता येईल अशा पद्धतीचे ब्रीथिंग एक्सरसाइज आपण त्यावेळी करायला पाहिजे. तर आता आपण इथे पुढे बघूया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता इथे आपल्याला बघायचंय, की हे शब्द खूप वेळा ऐकू येतात तुम्हाला, की एखादी फिमेल आहे, तिची गर्भपिशवी काढली. गर्भ हा शब्द खूप वेळा येतो. गर्भाशय, स्त्री बीजांड. ते म्हणजे नक्की काय हे आपण बघूया. हे जे तुम्हाला इथे दिसतोय हा युटेरस, त्यालाच गर्भाशय असं म्हणतात. आणि तो आपल्या बॉडीमध्ये कसा आहे, असा दोन्ही हात बाजूला करून असं युटेरस जसं असतं तसे दोन्ही हा फॅलोपियन ट्यूब आहे, म्हणजे गर्भाशय नलिका आहे. ठीक आहे. खाली येस, रुपाली मॅडम कोण आहेत? पूनम शेंडे मॅडम, तुम्ही स्वतःला म्यूट करून घ्या. इथे 2 जे आहेत ते खाली ओव्हरी आहेत, त्याला स्त्री बीजांड असं म्हणतात. तर दर महिन्याला काय होतं, एक ओव्हम, एक स्त्रीबीज स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडत असतं. जवळजवळ 10 ते 18 सपोज एखाद्या फिमेलची पाळी 1 तारखेला आली, तर 14व्या दिवशी सपोज तिची जी मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसांची, कोणाला 28 दिवसांनी पिरियड येतो, कोणाला 30 दिवसांनी येतो, कोणाला 45 दिवसांनी येतो. तर तिची जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती 28 दिवसांची असेल, तर 14व्या दिवशी जनरली स्त्रीबीज हे बाहेर येत असतं या स्त्रीबीज अंडातून, म्हणजेच ओव्हरीमधून स्त्रीबीज येतं फॅलोपियन ट्यूबमधून ओव्हम. आणि ज्यावेळी जर तिचा कॉन्टॅक्ट आला, तर तो स्पर्मची कॉन्टॅक्ट आला, तर इथे जिथे एक जे तुम्हाला दिसतंय ना, तिथे मेल आणि स्पर्म आणि ओव्हमचं युनियन होतं आणि जो गर्भ तयार होतो तो हळूहळू ट्रॅव्हल करत करत इथे गर्भाशयामध्ये जो ट्रायंग्युलर शेप दिसतोय तो गर्भाशय आहे, तिथे येतो. जर गर्भधारणा झाली तर पुढे आपल्याला पिरियड येत नाही आपल्याला माहिती, आणि जर गर्भधारणा झाली नाही, जर तिचा स्पर्मशी कॉन्टॅक्ट झाला नाही त्या ओव्हमचा, तर ज्यावेळी आपल्याला पिरियड येतो तो ओव्हम इथे येतोच ट्रॅव्हल करत करत, आणि पिरियड येतो ना त्यावेळी तो ओव्हम डेड झालेला असतो, तो बाहेर ब्लिडिंग वाटे बाहेर फेकला जातो. ठीक आहे. तर इथे युटेरस आहे, इथे सर्व्हिक्स आहे, इथे खाली हा योनी मार्ग आहे. आपल्याला इथे वजायना जे दिसतंय ना, तिथे योनी मार्ग असतो. तर फिमेलमध्ये काय असतं, हा योनी मार्ग ऍसिडिक नेचरचा असतो. ऍसिडिक नेचर आणि अल्कलाईन नेचर हे केमिस्ट्री मधले शब्द आहेत. तर तो ऍसिडिक नेचरचा का असतो, आणि तिथे एक स्पेसिफिक टाईपचे बॅक्टेरिया असतात, त्याला डोडरलाईन बॅसिलाई म्हणतात.
तर ते बॅसिलस काय करतात, ते बॅक्टेरिया काय करतात, फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये काही इन्फेक्शन होऊ नये त्याच्यासाठी ते बाहेरच्या बॅक्टेरियाशी ते फाईट करत असतात. ठीक आहे. म्हणून ते व्हजायना जी असते ती ऍसिडिक नेचरची असते, फिमेलची जी व्हजायना असते. आणि फिमेल मध्ये जास्तीत जास्त हे का बघायला भेटतं, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा व्हजायनल इन्फेक्शन. फिमेलचा जो व्हजायना आणि म्हणजे आपल्याला माहिती आहे योनी मार्ग आणि युरिन लघवीचं जे होल आहे ते अगदी जवळ आहे. त्याच्यामुळे जर लघवीच्या मार्गामध्ये काही इन्फेक्शन झालं तर ते व्हजायना थ्रू गर्भाशयामध्ये पण पोहोचण्याची शक्यता असते. म्हणून ह्या मार्गाची आपल्या जेनायटलची हायजीन मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आयुर्वेद आणि मेन्स्ट्रुअल सायकल मी जे सांगितलं की 14-28 दिवस पर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल सांगितलेली आहे. तर ती सायकल कशामुळे मेंटेन होते? तर मॉडर्न सायन्स मध्ये जर आपण बघितलं तर आपल्या ब्रेन मध्ये पिट्युटरी नावाची ग्लँड आहे, थायरॉइड नावाची ग्लँड आहे, हायपोथॅलमस नावाची ग्लँड आहे. तर पिट्युटरी ग्लँड मधून जे हार्मोन सिक्रीट होतात, जे स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, त्याच्यामुळे ओव्हरऑल जी सायकल आहे ती मेंटेन केल्या जाते. तिथले जे हार्मोन आहे ते ओव्हरीजला आणि युटेरसला स्टिम्युलेट करतात. ओव्हरीज मधून पण FSH, LH असे भरपूर हार्मोन आहे ते सिक्रीट केले जातात आणि त्याच्यावरतीच ही आपली सायकल जी आहे ती डिपेंड असते. तर आता आयुर्वेदाने काय सांगितलं बघूया. डे 1 स्टार्ट ऑफ द पिरियड. जो ब्लू कलरचा दिसतोय त्या दिवशी पिरियड आपला स्टार्ट होतो. जो 5 दिवसांचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये वात प्रकोप जास्त असतो. म्हणजे अपान वायू जो आहे त्याचं कार्य वाढलेलं असतं, त्यावेळी ब्लिडिंग होतं. नंतर 5व्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत ओव्ह्युलेशन. म्हणजे या दिवसामध्ये 10 ते 14 जनरली ऍक्च्युली 10 ते 18व्या दिवसापर्यंत इथे ओव्ह्युलेशन इथे तुम्हाला दिसते 5व्या दिवसापासून 14व्या दिवसा. कफाचा काळ जास्त असतो. कफ काळ ज्यावेळी असतो त्यावेळी ती बॉडी तिची हेल्दी झालेली असते. तिला ऋतुमती स्त्री सुद्धा म्हणतात. ऋतुमती स्त्री ही तिच्या आयुष्यात 2 वेळा खूप सुंदर दिसते असं म्हणतात. एकदा ज्यावेळी ती प्रेग्नेंट असते त्यावेळी आणि सेकंड म्हणजे ज्यावेळी तिचा ओव्ह्युलेशन पिरियड चालू असतो त्यावेळी. ओव्ह्युलेशन पिरियड जनरली 10 ते 18वा दिवस हा मानला जातो. त्यावेळी ती खूप फ्रेश असते. बाकीचं तिचे जे पोट दुखतंय, बाकीचं काय-काय होतं ते सगळ्या त्या गोष्टी तिच्या कमी झालेल्या असतात आणि ती कन्सीव्ह व्हायला ती परफेक्ट पिरियड असतो ऍक्च्युली तो जो आपण म्हणतो ना तो कफाचा काळ असतो. नंतर 14व्या दिवसापासून डे 30 पर्यंत तो जो काळ आहे तो पित्त प्रकोपाचा काळ असतो. जस्ट अ मिनिट बॅटरी लो. पित्त प्रकोपाचा तो काळ असतो. आता बघायचं आपल्याला आपण हे कशामुळे होतात, जे पाळीचे जे विकार आहेत ते कशामुळे होतात आणि काय काय असतात. तर मेन्स्ट्रुएटिंग प्रॉब्लेम काय काय आहेत. मेन्स्ट्रुएटिंग प्रॉब्लेम म्हणजे पाळीचे विकार. त्याच्यामध्ये मेनोरेजिया मी सांगितलं इथे राईट हँड साईडला. मेनोरेजिया म्हणजे काय, अति रक्तस्राव होतं. पिरियडच्या वेळेस खूप जास्त आपल्याला हे रक्तस्राव जास्त ब्लिडिंग होतं. काय काय फिमेलला 7-7, 8-8 दिवस होतं. भरपूर पॅड पण यूज करावे लागतात. परत सेकंड आहे डिस्मेनोरिया. पाळीच्या वेळेस खूप जास्त पोट दुखतं. खूप जास्त नॉर्मल पोट दुखणं वेगळी गोष्ट आहे आणि खूप जास्त पोट दुखणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. त्याच्यासाठी बॉडीमध्ये काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे किंवा अपान वायू आहे तो गरजेपेक्षा जास्त वाढलेला असतो त्यावेळी. त्याच्यामुळे ते काही काही फिमेल अगदी लोळतात. म्हणजे पिरियड आला ना अगदी पोट धरून बसतात. बाकीची काम सोडून देतात. जॉबला नाही जात किंवा घरात सुद्धा झोपून असतात. तर त्यावेळी ती कंडिशन म्हणजे डिस्मेनोरिया आहे. नंतर ल्युकोरिया इथे खाली व्हाईट डिस्चार्ज ही खूप कॉमन कंडिशन आहे. व्हाईट डिस्चार्ज जो आहे खूप फिमेल अगदी लपवतात, की मला काही व्हाईट डिस्चार्ज म्हणजे डॉक्टरांना किंवा त्यांच्या पार्टनरला पण जास्त प्रमाणापेक्षा दह्यासारखा जर स्त्राव येत असेल, तर त्यावेळी काळजी करण्याची गरज असते. कारण ते जे इन्फेक्शन असतं, जे योनी मार्गाला होतं ते हळूहळू वाढत गर्भाशयाला पण पोहोचू शकतं. गर्भाशयामधून पुढे ज्या फॅलोपियन ट्यूब असतात तिथे सुद्धा पोहोचू शकतं. ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात.
त्याला पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस असं म्हणतात. इन्फर्टिलिटीचे पण चान्सेस होऊ शकतात. हळूहळू म्हणजे गर्भाशयापर्यंत पोहोचून बाकीच्या पण गोष्टी हॅम्पर होण्याची शक्यता असते. नंतर पीसीओडी हे सगळ्यांना माहित आहे आजकाल. पीसीओडी म्हणजे 10 पैकी 3 मुलींना तरी 3 ज्या फिमेल आहेत त्यांना पीसीओडी हे असतं. तर पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आणि जर पीसीओडी असेल तर त्याच्या पुढची नेक्स्ट स्टेप असते इनफर्टिलिटी. कन्सीव्ह होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी कमी होत जातात. पीसीओडी विषयी कोणाला काही माहिती आहे का? जस्ट अनम्यूट करून कोणी सांगू शकेल का मला पीसीओडी विषयी काही माहिती आहे कोणाला? पिरियड्स मध्ये प्रॉब्लेम्स येतात किंवा लेट येतात पिरियड्स. येस, बरोबर. आणखी काही? बोला कोणाला. लेट्स मेक इट अन इंटरॅक्टिव्ह सेशन. असं नाही की एकच जण सांगताय त्याच्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशन शुड बी टू वे. म्हणजे मला असं वाटतं मीच बोलते, तुम्हाला काय कळतंय की नाही? तब्येत जर वाढते जास्त. हो, बरोबर आहे. वेट गेन होतं. ओटीपोट खूप दुखतं. येस, राईट. येस वृषाली, अजून काय बोलायचंय तुम्हाला? मेल हॉर्मोन्स कमी होतात आणि बॉयचे जे हॉर्मोन्स असतात ते जास्त वाढतात. येस, कन्सीव्ह व्हायला पण प्रॉब्लेम होतो नंतर. येस, येस, बरोबर आहे. बघा आता तुमच्याच ग्रुपमध्ये, आपल्या ग्रुपमध्ये जेवढे जॉईन झाल्यात त्यांनीच सगळं सांगितले त्याचे काय सिम्पटम आहेत. एक तर वेट गेन होतं, इरेग्युलर मेन्सेस आहे, ओव्युलेशन पण हॅम्पर होतं, मेल हॉर्मोन जे टेस्टोस्टेरोन जे लेवल आहे ती बॉडीमध्ये वाढते. ठीक आहे. ओटीपोट दुखतंय म्हणजे पेल्विक रिजन जास्त दुखतं. हे पीसीओडीचे कॉमन सिम्पटम्स आहेत. तर मेल हॉर्मोन म्हणजे काय? टेस्टोस्टेरोन नावाचा जो हॉर्मोन आहे तो मेल हॉर्मोन आहे. ऍक्च्युली असं नाही की तो मेल मध्येच असतो. मेल मध्ये तर आहेच तो, पण फिमेल मध्ये पण अगदी थोड्याशा प्रमाणात असतो. आपल्याला जे अप्पर लिप्स जे केस येतात ना ते येतात, किंवा कधी कधी या साईडला पण केस असतात. कधी कधी एखादा फिमेल एखादा छोटासा इथे केस असतो. ते कशाचं सिम्पटम आहे? तर ते मेल हॉर्मोनच आहे. आता अप्पर लिप्स ईच अँड एव्हरी फिमेलला असतात. अप्पर लिप्स वरती जे केस आहेत आपण जनरली पार्लर मध्ये जाऊन काढतो, तर ते म्हणजे काय? टेस्टोस्टेरॉन लेवल, टेस्टोस्टेरॉनच आहे ना त्याचे, ते टेस्टोस्टेरॉनच आहे. आणि काही काही फिमेल मध्ये काय होतं पीसीओडी मध्ये तेच टेस्टोस्टेरॉनची लेवल खूप जास्त वाढते. तर त्याच्यामुळे अगदी दाढी मिशा पण आलेल्या आहेत बरं का फिमेलला. मी अशी पेशंट पण बघितले, खूप जास्त दाढी असते किंवा मिशी पण खूप जास्त असते. हे सगळं काय होतं? एंड्रोजन जे असतात ते जास्तीत जास्त सिक्रेट होतात. आता पीसीओडी मध्ये नेमकं काय होतं? ज्यावेळी हॉर्मोन्स असतात ना, हे काय पीसीओडी आणि पीसीओएस बोथ आर डिफरंट टर्म. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पीसीओएस इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. तर या दोघांमध्ये डिफरन्स आहे. पीसीओएस हा पीसीओडीची वरची स्टेप आहे, हे लक्षात घ्यायचंय. एवढं जरी तुमच्या डोक्यात नाही गेलं तरी आपण थोडंसं पीसीओडी म्हणजे काय ते बघूया. काय होतं? या ओव्हरी मधून दर महिन्याला एक ओव्हम रिलीज होतो. जनरली काय असतं? राईट ओव्हरी मधून, या मंथ मध्ये राईट ओव्हरी मधून एक रिलीज झाला तर नेक्स्ट मंथ लेफ्ट, असं अल्टरनेट चालू असतं. कधी कधी काय होतं? दोन्ही ओव्हरी मधून एक रिलीज होतात आणि त्यावेळी जर कॉन्टॅक्ट आला तर मग ट्विन्स राहण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर हे जे ओव्हम दिसतंय तुम्हाला दर महिन्याला जे रिलीज होतात 14व्या दिवशी 15व्या दिवशी, तर ते ओव्हम जे असतात ना काही काही इमॅच्युअर राहतात. ओव्हरी काय करते? इमॅच्युअर जे पूर्ण ज्याची वाढ झालेली नसते ना तसे एग रिलीज करते ओव्हरीज. आणि कधी कधी काय होतं? ते इरेग्युलर जे ओव्हम असतात ते कधी कधी मेल म्हणजे स्पर्मशी कॉन्टॅक्ट होऊन गर्भधारणा राहते सुद्धा. पण कधी कधी काय होतं? ते जे ओव्हम असतात ना तर ते पूर्ण इथे त्याचे जर वाढ पूर्ण झालेली ऑलरेडी नसते, इमॅच्युअर असतात, तर त्याच्या छोट्या छोट्या ह्या गाठी तयार होतात. आणि त्या गाठी या ओव्हरीजला बाहेर तर येतच नाही. ही जी गर्भाशय नलिका आहे तिथे तर ते ओव्हम येतच नाही, पण ही ओव्हरीला चिकटून बसतात आणि त्या ओव्हमचं रूपांतर हे गाठीमध्ये होतं. म्हणजे ओव्हम इज कन्व्हर्टेड इंटू सिस्ट म्हणजे गाठ. अशा असंख्य छोट्या गाठी या ओव्हरीलाच होतात, म्हणून त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन. पॉली म्हणजे असंख्य आणि पॉली म्हणजे असंख्य, सिस्ट म्हणजे गाठ. जास्त गाठी या ओव्हरीला तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होतं?
कधी कधी थोडं कधी कधी स्पर्म म्हणजे ओव्हम रिलीज पण होतात, गर्भधारणा पण राहते, पण असं नाहीये की ते नक्की प्रत्येकच वेळी ती गर्भधारणा राहू शकते. हे झालं पीसीओडी. आणि पीसीओएस मध्ये काय होतं की पीसीओएस मध्ये ही पुढची स्टेप आहे. हे जे ओव्हम रिलीज होतात ना, ते रिलीज पण होत नाही पीसीओएस मध्ये. आणि अगदी रिलीज झाले तर त्याचे म्हणजे फर्टाईल नसतातच, ते ओव्हम जे आहे फर्टाईल होत नसतातच. आणि एंड्रोजन जे टेस्टोस्टेरॉनची जी लेवल आहे ती खूप जास्त वाढते ती. ठीक आहे, हा पीसीओडी आणि पीसीओएसचा डिफरन्स आहे. तर पीसीओडी जनरली आहे, आपण बघतो की एखाद्या फिमेलला पीसीओडी आहे, तिचा पिरियड रेग्युलर नाही, तरी ती कन्सीव्ह होण्याचे चान्सेस असतात, तरी तिला राहतं. म्हणजे तिला माहित पण नसतं कधी कधी 3-3 महिन्यापर्यंत आपण कन्सीव्ह केलेलं आहे, कारण तिचा पिरियडच रेग्युलर असतो. आणि ज्यावेळी पीसीओएस असतो तर त्यावेळी खूप इनफर्टिलिटीचे चान्सेस हे खूप जास्त असतात. आता त्याचे रिझन्स काय आहेत पीसीओडीचे किंवा हे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम आहे त्याचे काय रिझन्स आहेत? तर हे बघा, इथे दिसते आपल्याला डाएट दिसतोय आपल्याला, हे सगळं पिझ्झा बर्गर या सगळ्या गोष्टी खाल्ल्या जात आहेत. या ज्या गोष्टी आहेत ना त्या इझिली डायजेस्टेबल आहेत, बेकरी प्रॉडक्ट असतात. म्हणजे आपण खाल्लं की आपल्याला लगेच पोट भरल्यासारखं येतं, फिलिंग ऑफ फुल ऍब्डोमिनल फुलनेस येतं. काय येतं तर ह्या गोष्टी इझिली डायजेस्टेबल असल्यामुळे त्यांची ते आपली पोस्ट प्रँडियल शुगर म्हणजे जेवणानंतर 2 तासांनी जी शुगर केल्या जाते, ब्लड शुगर लेवल ती जास्त वाढते. शुगर आपल्या ब्लड मधली शुगर जास्त वाढते, पण त्याचं ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी कशाची गरज असते तर इन्सुलिनची गरज असते. इन्सुलिन काय करतं, जे आपण खातोय ती जी ब्लड मधली जी शुगर आहे ती आपल्या प्रत्येक सेलला पोहोचवण्यासाठी, ती सेलमध्ये इझिली फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इन्सुलिनची गरज असते. इथे शुगर जास्त आहे, डिमांड सप्लाय जास्त होतोय, ब्लड शुगर लेवल वाढत वाढत चाललीये, पण इन्सुलिन आहे तो ते जेवढं आपल्या बॉडीमध्ये जेवढं रोज सिक्रीट होतं तेवढंच सिक्रीट होणार. इन्सुलिन इथे नाहीये, तर त्यावेळी काय होतं आपण जे काही खातो ते ते स्टोअर व्हायला पाहिजे, तर ते स्टोअर न होता कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर होतं तर फॅट्स मध्ये कन्वर्ट होतं. आपण जे काही खातो ते फॅट्स मध्ये सगळं चरबी अतिरिक्त जी चरबी आहे ती वाढत चाललेली आहे. जेवढे जास्त मग काय ओबेसिटी वाढणार म्हणजे काय ओव्हम स्वेलिंग पूर्ण वाढणार. ओव्हरीज ज्या आहेत, ओव्हरीज मधून जो एग रिलीज व्हायला पाहिजे तिथे सुद्धा प्रॉब्लेम येणार. आणि ओव्हम जर ओव्ह्युलेशन व्यवस्थित झालं नाही, मॅच्युरेशन झालं नाही तर परत पीसीओडी होणार. म्हणजे पीसीओडी आणि ओबेसिटी ह्या दोन्ही गोष्टी इंटर रिलेटेड आहेत हा एकमेकांशी. इथे ओबेसिटी आपण बघितलं जास्त, हे ओबेसिटी ते पण एक रिझन आहे. मेंटल स्ट्रेस आहे, स्ट्रेसमुळे पण काय होतं, जे स्ट्रेस हॉर्मोन आहेत आपल्या बॉडीमध्ये, पॉझिटिव्ह हॉर्मोन आहेत, हॅपीनेस हॉर्मोन पण आहेत आणि निगेटिव्ह हॉर्मोन जे स्ट्रेस हॉर्मोन पण आहेत. तर स्ट्रेस हॉर्मोन मध्ये काय ऍड्रेनलिन, नॉन ऍड्रेनलिन यांच्यासारखे हॉर्मोन वाढत चाललेत, सिक्रीट होतात. म्हणजे आपण एखाद्या वेळेस साप बघितला समोर, आपल्याला खूप भीती वाटते, आपण जीव वाचवण्यासाठी एकदम खूप पळतो म्हणजे अगदी जीवानिशी आपल्याला असं वाटतं की हा साप चावेल इतकं आपल्याला खूप. त्यावेळी ज्यावेळी पळतो ना त्यावेळी हृदयाची धडधड, हार्टबीट वाढतात, घशाला कोरड पडते, पाय थरथर कापतात. तर त्यावेळी कोणते हॉर्मोन सिक्रीट होतात तर तेच ऍड्रेनलिन आणि नॉन ऍड्रेनलिन नावाचे जे हॉर्मोन आहेत ते रिलीज होतात. ज्यावेळी आपण स्ट्रेस कंडिशन मध्ये असतो त्यावेळी सुद्धा हे हॉर्मोन रिलीज होतात. हे हॉर्मोन रिलीज झाले की काय करतात, ते ब्लड वेसल्सला श्रिंक करतात, कॉन्स्ट्रिक्ट करतात, कॉन्ट्रॅक्ट करतात. कॉन्ट्रॅक्ट केलं म्हणजे काय, जो ब्लड सप्लाय सगळीकडे व्हायला पाहिजे होता, युटेरसला व्हायला पाहिजे होता, ओव्हरीजला व्हायला पाहिजे होता व्यवस्थित, तो व्यवस्थित होत नाही. आणि त्याच्यामुळे पण गर्भाशयाचं ओव्हरीचं जे कार्य आहे, जी इफिशियन्सी आहे, वर्किंग इफिशियन्सी आहे ती कमी होत जाते. परत इकडेच हे स्ट्रेस नंतर हे दुसरं कारण रिझन दिलं तेच हार्मोनल इम्बॅलन्स. हे असं नाही की स्ट्रेसमुळेच, बाकीचे आता ओबेसिटी याच्यामुळे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स इथे बघितले आपण. इन्सुलिन हे पण एक हार्मोन आहे, त्याच्यामध्ये पण इम्बॅलन्स होतो. का तर आपण खातोय हे, आपण असे पदार्थ खाल्ले की मी सांगितलं की ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होत आहे, डिमांड जास्त असते, सप्लाय कमी असतो. हे सगळे रिझन आहे, याच्यामुळे हे वाढत चाललेलं आहे. परत फिमेलचं लाईफ कसं झालंय, म्हणजे मेलचं स्ट्रगल आणि फिमेलचं स्ट्रगल खूप वेगळं असतं. मेल फक्त ऑफिसमध्ये जातात, पण फिमेलला ऑफिस पण कंटिन्यू करायचंय. एक मातृत्वाची जी जबाबदारी निसर्गाने स्त्रीवरती दिली आहे ती सुद्धा तिला कम्प्लीट करायची आहे. नुसतंच प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नाही तर मुलांना पुढे त्यांचं अपब्रिंगिंग करणं हे पण स्त्रीवरती जास्त, याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा स्त्रीवरतीच आहे. मग या गोष्टीमुळे तिला स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं खूप कठीण जातंय.
तर त्याच्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे, तर दिवसातला ऍटलिस्ट अर्धा ते पाऊण तास, 1 तास, 24 तासामधला 1 तास हा फिमेल स्वतःसाठी काढायला पाहिजे. त्यातलं पण तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट पाऊण तास तरी स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. तर हेल्दी लाईफस्टाईल आपण बघितली ना फिमेलची, तर आपण काय काय करायला हवं? हे बघा, प्रॉपर स्लीप असणं खूप गरजेचं आहे. हॅपी असणं गरजेचं आहे. डाएट प्रॉपर व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी झोपणं, वेळच्या वेळी म्हणजे उठणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. हायड्रेशन मेंटेन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पाणी पिणं, पाणी असं नाही की पाणीच आपण ज्यूस पिऊ शकतो, बाकीचे लिक्विड पिऊ शकतो, सरबत पिऊ शकतो. हायड्रेशन मेंटेन करायला हवं आपल्या बॉडी मधलं. इथे दिसते तुम्हाला डाएट प्रॉपर पाहिजे. हां आणि मंथली तिचं जे डेली हे एक्झामिनेशन असतं ना, फिमेलने ॲटलीस्ट वर्षामधनं एकदा तरी तिचं पूर्ण काय म्हणायचं मेडिकल एक्झामिनेशन केलं पाहिजे. आधी अशी कन्सेप्ट होती, की एखादी फिमेल अबोव्ह 40 असेल तर तिने इयरली वन्स इन अ इयर तरी मेडिकल एक्झामिनेशन केलं पाहिजे. पण मी तर म्हणते आता 30 वर्षापर्यंत 30 काय 28-30 पासनंच वर्षातनं एकदा तरी मेडिकल चेकअप करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय-काय येतं आपलं, की साधं हिमोग्राम म्हणजे एचबी किती आहे, एक्स-रे काढणं गरजेचं आहे. सीरम कॅल्शियमची आणि B12 ची लेव्हल आपल्या बॉडीमध्ये किती आहे हे गरजेचं आहे. B12 ची लेव्हल ही जनरली फिमेलमध्ये कमी असतं. परत एचबी सुद्धा कमी असतं. ते एचबी का कमी असतं, की दर महिन्याला आपण माहिती आहे, की मेन्सेस थ्रू ब्लीडिंग होतच असतं आपलं. B12 सुद्धा फिमेलमध्ये जनरली कमी असतं. सारखं धावपळ असते तिच्या मागे. B12 जर कमी असेल तर अचानक थकवा येतो, छातीची धडधड वाढते. तर प्रॉपर आपला डाएट सुद्धा प्रॉपर स्लीप पाहिजे, डाएट प्रॉपर पाहिजे, स्वतःसाठी थोडासा वेळ दिला पाहिजे, मी टाईम तिने स्वतःसाठी स्पेंड केला पाहिजे. ठीक आहे? या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आता योगासनं आपण बघूया, की कोणती योगासनं जे इम्पोर्टंट आहे फिमेल बॉडीसाठी. तर योगासनं म्हणजे नुसते आसनं करणे म्हणजे योग असं नाहीये. शरीर आणि मन ह्या दोघांचं पण ऐक्य करणं ह्याला योग असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि योगशास्त्राने सांगितलेलं आहे. तर योगासनं म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ आसनास, ब्रीथिंग एक्सरसाइज, बंध, मुद्रा हे सगळं इन्क्लूड म्हणजे योगासनं. तर योगासनं कोणती योगासनं आहेत, ब्रीथिंग एक्सरसाइज आहेत, मेडिटेशन आहे, ओंकार चॅन्टिंग आहे, मुद्रा आहे, बंध आहे, शुद्धी क्रिया या सगळ्या आहे. या फिमेल बॉडीशी म्हणजे हे सगळे योगामधले जे उपक्रम आहेत ते आपण करायलाच हवे. योगासनामध्ये कोणते मेनली भुजंगासन आहे, शलभासन, धनुरासन, सर्वांगासन. मोस्टली प्रोन पोझिशन मधले जी आसनं आहे पोटावरती ओटीपोटावरती ज्या आसनांमुळे दाब येतो, ताण येतो ती आसनं खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वांगासन आहे, हलासन आहे. याच्यामुळे थायरॉइड ग्लँड वरती प्रेशर येतं. थायरॉइड ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड एकमेकांशी कनेक्टेड आहेत. थायरॉइड ग्लँडचं जर फंक्शन व्यवस्थित असेल तर पिट्युटरीचं पण होणार व्यवस्थित. तर थायरॉइडिझम, हायपो आणि हायपरथायरॉइडिझम हे फिमेलला खूप जास्त कॉमन झालं आहे. सगळी म्हणते मला थायरॉइड, कोणीचं पण लेमॅन जे असतं सामान्य लोक सांगतात मला थायरॉइडिझम आहे, कोणाला पीसीओडी आहे. ह्या गोष्टी खूप कॉमन झालेल्या आहेत. सर्वांगासन, हलासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे. अगेन अर्धमत्स्येंद्रासन आपल्याला माहिती आहे त्याचा उपयोग हा आपल्याला इन्सुलिन हार्मोन जो आहे, जो डायबिटीससाठी रिस्पॉन्सिबल असतो, ज्यांचा इम्बॅलन्स होतं, तर ते आसन करणं गरजेचं आहे. उष्ट्रासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे. हे जी आसनं आहे ना, उष्ट्रासन किंवा पश्चिमोत्तानासन यांच्यासारखी जी आसनं आहेत ती ॲब्डोमिनल मसलची स्ट्रेंथ वाढवतात. ॲब्डोमिनल मसलची स्ट्रेंथ वाढवताय म्हणजे काय? तिथे कोणते हार्मोन आहेत? आपल्या ओटीपोटामध्ये काय युटेरस आहे, ओव्हरीज आहे, फॅलोपियन ट्यूब आहे. या सगळ्यांची स्ट्रेंथ वाढतीये. शशांकासन आहे, सुप्त वज्रासन आहे, बद्ध कोणासन आहे. बद्ध कोणासन म्हणजे बटरफ्लाय जे आपण करतो. तर त्याच्यामुळे काय होतं, हिप रिजन आहे, ग्रॉइन रिजन आहे, जांघेमधला ब्लड सप्लाय हा जास्तीत जास्त वाढतोय. आपल्या युटेरसला थोडीशी जास्त स्पेस भेटते. तिथले ऑर्गन आहे, तिथे ब्लड सप्लाय जास्त भेटतो. त्याच्यामुळे हे आसनं करणं खूप गरजेचं आहे. ब्रीदिंग एक्सरसाइज मध्ये आपल्याला माहितीये की शीतली आहे, उज्जाई आहे, पण मोस्टली शीतली, सितकारी, अनुलोम विलोम आहे. यांच्यासारखे प्राणायाम आपण करायला हवे. मेडिटेशन मध्ये षटचक्र कदाचित काही लोकांना माहिती असतील किंवा माहित नसतील. तर जे षटचक्र आहे ना त्याच्यापैकी पेल्विक कॅव्हिटीशी जो असोसिएटेड आहे ना, तुम्हाला एक पीक दाखवते. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला स्वादिष्टान नावाचं जे चक्र आहे,
तर त्या चक्रावरती जास्त मेडिटेट करायला पाहिजे. ते जे चक्र आहे ते जेनायटलशी रिलेटेड आहे ऍक्च्युली. आपले जे आजूबाजूचे जे जेनायटल्स आहेत तर त्याच्यावरती जास्तीत जास्त आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. त्या चक्राचं ध्यान करायला पाहिजे, जेणेकरून तिथले जी ऑर्गन आहे तिथे ब्लड सप्लाय चांगला होईल, तिथली वर्किंग एफिशियन्सी आहे त्या ऑर्गनची ही जास्तीत जास्त वाढेल. ठीक आहे. नंतर ओंकार चॅन्टिंग आहे. ओंकार चॅन्टिंग आपल्याला माहितीये की ओंकार चॅन्टिंग अकार, उकार, मकार अशा 3 स्वरांचा ओंकार बनलेला आहे. ओंकारामुळे जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्याच्याविषयी एक सांगायचंय की नासा आहे ना, आपल्याला माहिती आहे नासाने पूर्ण युनिव्हर्सचा साऊंड कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. ऍट द एंड ऑफ रिझल्ट दे फाउंड की साऊंड ऑफ युनिव्हर्स इज ओम असा येत होता. म्हणजे काय असं कोणी बोलते ओम असं नाहीये, ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते काय क्रिएट होते ऍट द एंड. त्यांनी आपण खूप वेळा मूवी बघायला जातो तर त्यावेळी ती गॅलेक्सी दाखवतात राईट, की सूर्य आहे, चंद्र आहे, बाकीचे प्लॅनेट आजूबाजूला पसरत असतात. तर त्यावेळी तो जो आवाज असतो ना, तो ओंकार आवाज हा नासाने कॅप्चर केलाय. म्हणजे हा इट इज नॉट द साऊंड, इट इज द साऊंड ऑफ युनिव्हर्स. ओंकार जो आहे, आणि ओंकार जो आहे तो स्त्रीलिंगी नाहीये, जेंडर बायस नाही, स्त्रीलिंगी नाहीये, पुल्लिंगी नाहीये. असं नाही की एखाद्या स्पेसिफिक कास्टने म्हणायला पाहिजे, हिंदूनेच म्हणायला पाहिजे, मुस्लिमने म्हणायला नको, असं काही नाहीये. ओंकार चॅन्टिंग हे सगळेजण करू शकतात. ओंकारामुळे जे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात ते जे व्हायब्रेशन्स आहेत ना, ते सेरेब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये थोडंसं जर्क भेटतो. आपला जो मेंदू आहे, ब्रेन आणि स्कल म्हणजे मेंदू आणि जी कवटी आहे त्याच्यामध्ये एक लिक्विड असतं, त्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये थोडंसं व्हायब्रेशन्समुळे जर्क भेटतो, तिथून वेव्हज क्रिएट होतात. तर ते ब्रेनला स्टिम्युलेट करतात. ब्रेनला स्टिम्युलेट करतात म्हणजे काय, तिथे हायपोथॅलॅमस, पिट्युटरी नावाच्या ज्या ग्रंथी आहे की ज्याच्यामधून हॉर्मोन सिक्रिएट होतात, त्यांना स्टिम्युलेशन भेटतं. त्यांचं सिक्रिशन हे चांगल्या प्रकारे होत असतं. म्हणून ओंकार चॅन्टिंग ही करायला हवं. 51 वेळा ओंकार करा, 21 वेळा ओंकार करा, 108 वेळा ओंकार चॅन्टिंग करा. मुद्रा ज्या आहेत ना, तर मुद्रामध्ये पण अश्विनी मुद्रा जी आहे ती खूप फिमेलसाठी वरदान आहे. अश्विनी मुद्रा म्हणजे काय, अश्व म्हणजे घोडा. आपल्या ऍनल रिजनचं, आपलं जे गुदद्वार आहे जिथून आपण मोशन पास करतो, त्याचं कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करत असतं. तर अश्विनी मुद्रा म्हणजे आपण ज्यावेळी याचं कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतो ना, तर त्यावेळी काय होतं, मॉडर्न सायन्स मध्ये किगल एक्सरसाइज आहे, कदाचित सगळ्यांनी ऐकलं असेल. तर किगल एक्सरसाइज आपण बसल्या बसल्या मांडी घातल्या घातल्या पण आपण करू शकतो. आपले जे युरिनचे जे होल असतं, सपोज आपण ट्रॅव्हलिंग मध्ये आहोत आणि आपल्याला युरिनला जायचंय बसमध्ये, बस काय मध्येच थांबत नाही, त्यावेळी आपण काय करतो, युरिन थांबवून ठेवतो. त्यावेळी तिथले मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट करतो, वरती ओढून घेतो, दाबून थांबवून ठेवतो. तर तेच आपल्याला किगल एक्सरसाइज मध्ये पण करायचंय की ते युरिनचं होल ते वरती ओढायचंय, खाली सोडायचंय. योग हे मॉडर्न सायन्सने सांगितलंय. योगशास्त्राने सांगितलेल्या मुद्रा, त्याच्यामधली अश्विनी मुद्रा म्हणजे आपल्या ऍनल रिजन जे आहे तिथले मसल कॉन्ट्रॅक्ट करायचे, रिलॅक्स करायचे, वरती ओढायचे, खाली सोडायचे. ही जी अश्विनी मुद्रा आहेत आपण जनरली सर्वांगासन या आसनामधून पण करू शकतो. पण ज्यांना सर्वांगासन जमत नाही, फिमेलची लोअर बॉडी जास्त हेवी असते, जो हिपचा पोर्शन असतो तो जास्त हेवी असतो, तर आपण पवन मुक्तासन मधून पण अश्विनी मुद्रा करू शकतो. पवन मुक्तासन हे कोणाला सगळ्यांना जमतं, तर पवन मुक्तासनामधून पण अश्विनी मुद्रा करू शकतो. 20 टाइम्स कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन म्हणजे वरती ओढायचं, खाली सोडायचं. ह्याच्यामुळे काय होतं, आपलं जे पेल्विक कॅव्हिटीचे जे मसल्स आहेत त्याचा टोन असतो. टोन म्हणजे काय, नॅचरल इलास्टिसिटी. एव्हरी मसल इज हॅव्हिंग हिज ओन इलास्टिसिटी. गर्भाशय पण आपल्याला माहिती एवढूसच आकार असतो युटेरसचा. प्रेग्नन्सी मध्ये तो अगदी वाढून वाढून एवढा होतो आणि नंतर मग बेबी आल्यानंतर परत तो हळूहळू श्रिंक होतो, एवढाच होतो. ब्लॅडर जिथे मूत्राशय जे आहे ते पण थोडंसं छोटंच असतं. युरिन त्याच्यामध्ये साठत जातं आणि पर्टिक्युलर लेवलला त्याला सेन्सेशन येते की युरिन पास करायचे आणि युरिन पास होते. तर हे जे आहे ना, याला टोन म्हणतात. तर तो जो टोन आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह, जेवढे पण पेल्विक कॅव्हिटीमध्ये 3 ऑर्गन आहेत फिमेलचे. एक तर युटेरस आहे, त्याच्या समोर आहे ब्लॅडर म्हणजे मूत्राशय, लघवीची पिशवी, मध्ये गर्भाशय, मागे जे आहे ते जिथे मोशन स्टोअर केलं जाते म्हणजे रेक्टम ते आहे. तर या तिन्ही जे मोस्टली 3 मेजर ऑर्गन आहेत आपल्या बॉडी म्हणजे ह्याच्यामधले, गर्भाशय सगळ्यात मेजर आहे. तर ह्या मसलची इलॅस्टिसिटी ती तिथे थांबून ठेवणं गरजेचं आहे, आपल्याला ती मेंटेन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी अश्विनी मुद्रा करणं खूप गरजेचं आहे. आपण बघतो की जसं एल्डरली पर्सन फिमेल मध्ये बघतो की युरिन मोशन
इनव्हॉलंटरीली पास होते, किंवा फिमेल असतात खोकलं शिंकलं की लगेच युरिन पास होते कधी कधी 40-50च्या पुढे गेलं तर. तर त्यावेळी त्यांची जी टोन असते, नॅचरल इलॅस्टिसिटी आहे ती लूज झालेली असते. फिमेलमध्ये जास्त होते कारण गर्भाशयाचे जे स्नायू असतात, डिलिव्हरी प्रेग्नन्सीमध्ये पूर्ण जो ताण येतो तो खाली येतो, ओटीपोटावरती येतो. त्याच्यामुळे त्याची इलॅस्टिसिटी जास्त असते. म्हणजे मेलमध्ये हे प्रॉब्लेम बघायला भेटत नाही जनरली. फिमेलमध्ये जास्त असते. म्हणून आपण आपलं 30-35 वय, 40 वय आपण आतापासूनच ही अश्विनी मुद्रा करणं गरजेचं आहे, की नॅचरल जो टोन आहे तो मेंटेन करणं गरजेचं आहे आपल्या ह्याच्यात. परत बंद आहे. बंदमध्ये पण मूलबंद आहे, जालंधर बंद आहे, तो खूप गरजेचा आहे. जालंधर बंद म्हणजे काय, हनुवटी जी कंठकुंभात दाबल्या जाते अशी आसनं जी आहेत. त्याच्यामध्ये सर्वांगासन आहे, हलासन आहे. इन जनरल सुद्धा आपण जालंधर बंद बांधू शकतो प्राणायामाच्या वेळेस. तर त्याच्यामुळे थायरॉइड ग्लँडवर प्रेशर होतो. हायपो किंवा हायपरथायरॉइडिझम आहे यांच्यामध्ये काही प्रमाणात त्याच्यामध्ये बेनिफिट्स आपल्याला भेटतात. किंवा मूलबंद आहे. मूलबंद म्हणजे तेच अगेन अॅनल रिजनच तिथे श्वास थांबवून ठेवायचा आणि ते जे मसल्स आहे ते वरती ओढून ठेवायचे. तर हा जो बंद आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे शुद्धिक्रिया. शुद्धिक्रिया मध्ये आपण वमन जे करतो ना, उलटी करतो. 1 दिवस तरी लंघन करायला पाहिजे. उलटी आणि आठवड्यात ॲटलीस्ट 15 दिवसातनं एकदा तरी वमन करायला पाहिजे. आता इथे आयुर्वेदातलं वमन वेगळं आहे आणि योगिक वमन वेगळं आहे. आयुर्वेदातल्या वमनानंतर खूप पथ्य पाळावी लागतात. ती जरी आपल्याला पाळता आली नाही तरी आपण योगामधलं वमन तर करू शकतो. पाणी आणि आपण जे म्हणतो मीठ आणि पाणी जे प्यायचं आणि नंतर बोटं हे घालून वमन करायचं. वमनामुळे काय होतं, की आपलं जे कफ आहे किंवा अतिरिक्त पित्त आहे ते बाहेर पडतं. किंवा लघु शंख प्रक्षालन आणि शंख प्रक्षालनासारखी क्रिया पण असते. त्याच्यामध्ये काय करतात, भरपूर पाणी प्यायला देतात आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपची आसनं करायला जातात. आसनं करून घेतल्या जातात आणि नंतर मग ते जे पाणी आहे ते मोशन वाटे बाहेर पडतं. म्हणजे 2 वेज आहेत आपण जे काही खातो पितो. एक तर उलटी होऊ शकते किंवा ते जे अन्न आहे ते पचतं आणि नंतर मग विष्ठे वाटे बाहेर पडू शकतं. तर मग हे जे वमन आहे त्याच्यामध्ये पाणी पिलं जातं, ते पाणी बाहेर फेकलं जातं. त्याच्यामध्ये पित्त आहे, कफ आहे बाहेर पडतं. अदरवाईज जे खालच्या मार्गाने पडतं ते मोशन वाटे, तर त्याच्यामध्ये पूर्ण इंटेस्टाईन मधली जी घाण असते, जो स्त्राव असतो तो बाहेर फेकला जातो. शुद्धिक्रियामध्ये जर आपण बघायचं झालं तर. तर योगाने काय सांगितलंय, की असं नाहीये, की तुम्ही योगा करताय म्हणजे झालं. तुम्ही किती पण योगा करताय, बाहेर जाऊन वडापाव खा, पिझ्झा, बर्गर खा, तेलकट तुपट खा, सारखंच नॉन-व्हेजच खा, तर काय उपयोग आहे का योगाचा? नाही. योगासनासोबत डाएट पण खूप इम्पोर्टंट आहे. आयुर्वेदाने आणि मनुस्मृतीने सांगितलेलं आहे, की आपण जे खातो त्याच्या एका भागापासून मनाची पण उत्पत्ती होत असते. म्हणजे आपण जसं खातो तसं आपलं मन बनत जातं. आपण जर जास्त तेलकट, तुपट, नॉन-व्हेज खातो तर आपलं मन सुद्धा आपण सुद्धा रागीट होऊ शकतो. जे लोकं सात्विक खातात, नॉन-व्हेज खात नाहीत किंवा तूप आणि तेलकट, तुपट पदार्थ जास्त खात नाहीत, त्या लोकांचा स्वभाव पण खूप शांत असतो. असे सत्वबुद्धीचे ते लोकं असतात. तर फिमेलमध्ये आयर्न, कॅल्शियम हे या 2-3 ज्या गोष्टी आहेत त्या खूप इम्पोर्टंट आहेत. आयर्न का बरं इम्पोर्टंट आहे? तर आयर्न आपल्याला माहिती आहे, की फिमेलमध्ये ब्लड लॉस होतच असतो. पण ते ब्लड नंतर तयार पण होत असतं हां. तर आयर्न जास्त इम्पोर्टंट आहे. त्याच्यासाठी काय-काय खायला पाहिजे? तर आपल्याला आयर्न जेवढं पण आयर्न इज रिस्पॉन्सिबल फॉर सेल ग्रोथ. नवीन पेशी तयार होण्यासाठी आयर्न गरजेचं आहे. तर आपण माहिती आहे स्पिनॅच पालकामध्ये आहे, गूळ शेंगदाणे आहे. गूळ शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकतो, चिक्की खाऊ शकतो. या गोष्टी सकाळी उठल्यावर आपण त्या गोष्टी खाऊ शकतो. फिमेलला स्वतःकडे वेळ म्हणजे द्यायला वेळ नसतो. तर ती सकाळी उठल्या-उठल्या एखादं फळ खाऊ शकते. ब्रश वगैरे करून झाल्यानंतर फळ खाऊ शकते किंवा 1 कप दूध, 1 ग्लास दूध पिऊ शकते. ड्रायफ्रुटचे जे आपण म्हणूया एक मुठ्ठीभर ड्रायफ्रूट खाऊ शकते. त्याला काही खूप जास्त वेळ द्यावा लागत नाही. म्हणजे स्त्री कशी वंचित घटक असं मानलं जातं. नागरिक शास्त्रामध्ये आपण बघितलं स्त्रीला वंचित घटक मानलं जातं. काय होतं आपण सगळ्यांचं करण्यात इतकं बिझी होतो. नवऱ्याचं, मुलांचं, घरात सासू-सासरे असतील तर त्यांचं आणि स्वतःकडे वेळ द्यायला लक्ष द्यायला वेळच भेटत नाही. तर त्यावेळी आपण सकाळी उठलं तर आपण या गोष्टी तर खाऊ शकतो. हेल्दी फूड खायचं सकाळी उठल्या-उठल्या, जेणेकरून आपल्या पुढचे 3-4 तास तरी ती एनर्जी राहील आपल्यामध्ये. आयर्न ऑलरेडी सांगितलं आयर्न कशा-कशामध्ये गूळ शेंगदाणे आहे, पालकाची भाजी आहे, फळं आहे,
डाळिंब आहे, तीळ जे आहे त्याच्यामध्ये पण आयर्न आहे, कॅल्शियम आहे. कॅल्शियम आपले हाडं स्ट्रॉंग होण्यासाठी कॅल्शियम खूप गरजेचं आहे. तर कॅल्शियम कशापासून भेटतं, तर दुधापासून भेटतं. आपल्याला हे माहिती आहे, काही लोकांना दूध आवडत नाही. जी कोबी असते ना, कोबी फ्लॉवर, त्याच्यामध्ये पण कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात बघायला भेटतं. आपण काय करतो, ते जे कोबी खातो ना, फ्लॉवर खातो, त्याचं ते खालचं जो स्टेम असतो ते फेकून देतो. पण त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त कॅल्शियम आहे. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन सी हे आयर्न ऍब्सॉर्प्शनसाठी खूप गरजेचं असतात. व्हिटॅमिन B12 जरी कमी असलं ना, आपण वरून खातोय आयर्नच्या ज्या वस्तू आहेत, HB वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या खातोय. तर पण व्हिटॅमिन B12 जर आपल्या बॉडीमध्ये कमी असेल, तर आपलं रक्त वाढणार नाही. म्हणून व्हिटॅमिन B12 पण खूप गरजेचं आहे. जेवढ्या पण ग्रीन लिफी व्हेजिटेबल आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आहे. पण व्हिटॅमिन B12 चा हा ड्रॉबॅक आहे, की ते मोस्टली नॉन-व्हेज फूडमध्ये आहे. व्हेज फूडमध्ये खूप कमी बघायला भेटतं. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जे स्प्राउट्स असतात ना त्याच्यामध्ये आहे. स्प्राउट्समध्ये पण मोस्टली मी सांगेल, की मटकी जी आहे ना ती आयुर्वेदाने निषिद्ध मानलेली आहे. ती वर्ज्य मानलेली आहे. पण सगळेजण मॉडर्न सायन्सवाले लोकं स्प्राउट्स खा. ठीक आहे, स्प्राउट्स खायचे असतील आपल्याला, मूग आलेली कडधान्य खायचे असतील तर मूग असतात, हिरवे मूग ते खाणं गरजेचं आहे. छोले जे म्हणतो ना आपण, ते अफगाणी चणे आहेत, ते छोले वगैरे जे आहेत ते आपल्या भारताचं हे नाहीये, ते काबूल जे देश आहे तिकडून ट्रान्सफर झालेले आहेत. तर छोले म्हणतो आपण, मटकी आहे ते खाणं कमीत कमी, ऍटलीस्ट आता तुम्ही पूर्ण बंद करू शकत नाही, पण कमीत कमी खायचा प्रयत्न करा. त्याच्या जागी मूग जे आहे ती खा. परत व्हिटॅमिन सी जे आहे, व्हिटॅमिन सी विषयी आणि व्हिटॅमिन B12 फर्मेंटेड फूडमध्ये पण थोड्याशा प्रमाणात आहे, दुधामध्ये पण आहे. पण मोस्ट जो मेजर सोर्स आहे व्हिटॅमिन B12 चा तो नॉन-व्हेज डायटच आहे. मग त्यासाठी अंडी खाऊ शकतात, नॉन-व्हेज सुद्धा खाऊ शकतात. नॉन-व्हेज पण ते जास्त प्रोसेस नको, खूप ऑइली, स्पायसी नको. नॉर्मल तुम्ही येलो रस्सा जो आपण काढतो तो खाऊ शकतो आपण, किंवा अंडी सुद्धा खाऊ शकतो. हिवाळा आता चालू होतं, तर 4 महिन्यामध्ये आपण जे पण काही खातो ना, हे हेल्दी सीझन असतो. आपलं पचनशक्ती खूप वाढलेली असते. या 4 महिन्यामध्ये आपण जे खातो ते पूर्ण वर्षभर स्टोअर, म्हणजे आपल्याला एनर्जी देण्यासाठी खूप कारणीभूत ठरतं. म्हणून डिंकाचे लाडू, अंडी, नॉन-व्हेज हे या 4 महिन्यात हे जास्तीत जास्त गोष्टी खायला पाहिजे. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. आता खाणं जरा अव्हॉइड करणं गरजेचं आहे, कारण उष्णता वाढत चालली आहे. व्हिटॅमिन सी मध्ये काय आहे, जेवढे पण सायट्रस फ्रूट आहेत, आंबट फळं जे आहेत ते व्हिटॅमिन सी आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. तर बाकीचे जे फळं आहेत ना, ते हीट अनस्टेबल आहेत. त्यांना अग्नीची प्रक्रिया केली तर ते त्यातलं जे व्हिटॅमिन सी आहे ते इव्हॅपोरेट होतं. फक्त एकच असं फळ आहे, की त्याच्यामधलं व्हिटॅमिन सी हे हीट स्टेबल आहे. तर कोणतं आहे, तर ते आवळा. आवळ्यावरती तुम्ही किती पण अग्नीची प्रक्रिया केली तरी त्यातलं व्हिटॅमिन सी इव्हॅपोरेट होत नाही. आपल्याला माहिती आहे, की व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. जरी आज तुम्ही खाल्लं, तरी ते दुसऱ्या युरिन वाटे ते बाहेरच जाणार आहे. म्हणून तर आता कोव्हिडमध्ये सगळ्यांना माहिती आहे बरं का, व्हिटॅमिन सी खा, इम्युनिटी वाढते. डोलो माहिती आहे, सगळ्यांना लोकांना माहिती आहे सॅच्युरेशन म्हणजे काय असतं, कितीच्या वरती त्यांचं पल्स रेट पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन किती पाहिजे, हे सगळ्यांना माहित आहे आजकाल. तर व्हिटॅमिन सी सगळे लोक घेतात, रोज घेत होते मध्ये ज्यावेळी फर्स्ट वेव्ह होती त्यावेळी. कारण व्हिटॅमिन सी हे लघवी वाटे बाहेर जातं, स्टोअर केल्या जात नाही. तर आपण, आणि आवळ्यामधलं व्हिटॅमिन सी हीट स्टेबल आहे, म्हणूनच आवळ्याचे आपण वेगवेगळे पदार्थ खातो. मोर आवळा खातो. ते त्याच्यावरती पण ते शिजवलेलंच असतं. आवळा कँडी आहे. म्हणजे आवळा जो आहे तो आयुर्वेदाने रसायन सांगितलेला आहे. च्यवनप्रकाश आपण खातो. पण च्यवनप्रकाश सुद्धा मी सगळ्यांना सांगेल, की जे प्रॉपर वैद्य आहेत त्यांनी स्वतः तयार केलेला च्यवनप्रकाशच खा. कारण बाकीच्या कंपनीचे किती पण तुम्हाला ॲड दिसत असतील तरी आपल्याला माहित नाही, वी नेव्हर नो, की त्याच्यामध्ये काय दुसरं असतं. त्याच्यामुळे वैद्यांनी प्रॉपर तयार केलेले च्यवनप्रकाशच खा, जरी ते महाग असले तरीही. मिल्क आणि डेअरी प्रोडक्ट आहे ते पण खाणं गरजेचं आहे. ज्यांना मिल्क आवडत नाही मग त्यांनी दही खा, ताक प्या. आता ताक पिणं तर खूप गरजेचं आहे एवढ्या 2-3 महिन्यात. ताक प्या. पनीर ज्यांना खायचं पनीर खातील, किंवा ज्यांना तूप खायचं असेल ते तूप खाऊ शकतात. म्हणजे असं नाही की दूध पिल्यानेच सगळं वाढतं. तर दूध, दही, लोणी, ताक, तूप ह्या ज्या 5 गोष्टी आहेत ह्याच्यामधलं तुम्ही काही पण खाऊ शकतात. डाएटमध्ये आता बॅलन्स डाएटमध्ये बघा, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन सगळं खाणं गरजेचं आहे. कार्बमध्ये आपण बघतो की जेवढे पण अन्नधान्य आहे. फॅट्स म्हणजे काय, तूप किंवा तेल जे आहेत. प्रोटीन्स कशापासून भेटतात आपल्याला,
फळं आहेत, नॉनव्हेज आहे, त्याच्यामधून प्रोटीन भेटतात. बॅलन्स डाएट इथे तुम्हाला दिसतंय की प्रोटीन किती आपल्या शरीराला किती गरज असते, तर 25% गरज असते प्रोटीनची. फॅट्स किती, तर 10%. ऍक्च्युली काय सांगतात की जे तूप खातो ना आपण, तूप किंवा तेल असेल ते दिवसातनं फक्त 4च चमचे खायला पाहिजे. एवढं तर पॉसिबल होत नाही आपल्याला. आपल्याला डेली रुटीन मध्ये 2100 किलो कॅलरी गरजेची असते फिमेलसाठी. प्रेग्नन्सी मध्ये ती वाढते, पण ज्यावेळी ती लॅक्टेटिंग असते म्हणजे ब्रेस्ट फीडिंग करत असते त्यावेळी पण ती आणखी चेंज असते. फिमेलच्या वेगवेगळ्या कंडिशन मध्ये ती जी आहे ती वेगवेगळी असते, म्हणजे त्या कॅलरीची नीड. तर असं नाहीये की मग आपण 4च चमचे खाऊ शकतो का, तर असं नाहीये. जेवढं गरजेचं आहे कमीत कमी आपण खायचा प्रयत्न करायचा. तेल, तूप आपण वापरू शकतो. त्याच्यात पण ज्यांना ओबेसिटी आहे त्यांनी योग्य प्रमाणातच तूप वापरणं गरजेचं आहे. जेवणाच्या वेळा ठरवणं गरजेचं आहे. आयुर्वेदाने सांगितलं की 2च वेळा जेवा. आता जे दीक्षित पॅटर्न फॉलो करतात ते 2 वेळा जेवतात. ठीक आहे, पण आपण नाश्ता सुद्धा करू शकतो. सकाळचं जेवण 3-4 वाजता करायचं आणि रात्रीचं 10-11 वाजता करायचं. हे सगळं अव्हॉइड करायचंय. सकाळचं जेवण 12, 1, 2 वाजेपर्यंत करा. रात्रीचं 8-9 वाजेपर्यंत करा. आपण जे काही खातो ते पचण्यासाठी झोपेची खूप गरज असते. झोप पण प्रॉपर झाली पाहिजे. जर झोप प्रॉपर झाली नाही तर आपल्याला माहिती आहे ऍसिडिटी होते, पित्त होतं, लगेच उलट्या करतात दुसऱ्या दिवशी. म्हणून खाल्लेल्या अन्नाचं डायजेशन होण्यासाठी झोपेची खूप गरज असते. ते सगळं फॉलो करणं गरजेचं आहे आपल्याला. परत फिमेलमध्ये आता हा योगाचा विषय नाहीये, तरी पण फिमेलमध्ये मी सांगते बाकीचे डेली चेकअप तर करायलाच पाहिजे. एक्सरे म्हणा, बाकीचं जे सांगितलंय थायरॉइडिझम, हायपर TSH लेवल करणं गरजेचं आहे फिमेली. दर ऍटलीस्ट वर्षातनं एकदा तरी हे सगळं करा. स्वतःवरती 2-3 हजार घालवण्यात काही म्हणजे चुकीचं नाहीये. 1-1.5 हजार घालवण्यात काही चुकीचं नाहीये. परत कॅन्सरची जी तपासणी असते, पॅप स्मिअर घेतला जातो. आपलं जी वजायना जी असते ना, तिथून एक स्मिअर म्हणजे सॅम्पल घेतलं जातं. गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्व्हिक्सचा जो कॅन्सर आहे ते चेक करण्यासाठी तपासणी असते. 35शी नंतर, 40शी नंतर ब्रेस्ट कॅन्सर जो ब्रेस्टचं एक्झामिनेशन गरजेचं आहे. तर जिथे मॅमोग्राफी असते, आपल्या ब्रेस्टची सोनोग्राफी म्हणजे मॅमोग्राफी. जी आता भरपूर कॅम्प आहे. हा वुमन्स डे मध्ये ना खूप फ्री तपासणी शिबिर आहे. तिथे जाऊन ऍटलीस्ट ते चेक करणं गरजेचं आहे. आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम किती आहे, B12 किती आहे. जिथे जिथे फ्री चेकअप असेल ना त्याचा तुम्ही जरूर फायदा घ्या, लाभ घ्या आणि ते सगळं करा तुम्ही. स्वतःसाठी मी टाइम देणं खूप गरजेचं आहे इथे, हे सांगायचंय मला. आणि कसं असतं फिमेल जास्त शिळं जास्त खाते. आपल्या वाया जाऊ नये म्हणून शिळं खाते, तर थोडंसं ते अवॉइड करायचं आपल्याला. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. कोणाला काही डाऊट? पंचामृत घेणं पण खूप गरजेचं आहे. रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक जी सिस्टीम आहे त्याला स्ट्रेंथन करतं पंचामृत. परत आणखी इथे सांगते, इथे साळीच्या लाह्या खूप चांगल्या आहेत खाण्यासाठी. नाचणी सत्व आहे. आपण नाचणीची भाकरी करू शकतो. नाचणीचे लाडू आहेत ते खाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आयर्न रिच आहे. कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन सी जास्त आहे. परत शुद्ध गाईचं तूप आहे, हे सुद्धा आपण खाऊ शकतो. ऍक्च्युली हा सांगायला खूप मोठा टॉपिक आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून जेवढं मला सांगता येईल मी तेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद किशोरीताई. तुमचं खूप चांगलं इन्फॉर्मेशन तुम्ही दिलं थोडक्यात, पण आय मीन तसं ऐकत गेलं तर बऱ्यापैकी ऐकत जावं असं वाटतंय, पण आता आपल्याला इकडे वेळेचं थोडंसं लिमिटेशन आहे. बरं, मी बाकीच्यांना रिक्वेस्ट करेन, थँक्यू सो मच वन्स अगेन, पण बाकीच्यांना मी रिक्वेस्ट करेन की काही डाऊट्स असतील तर एक 5 मिनिटात आपण क्लिअर करूया, कारण 8:35 होत आलेत. तर कोणाला काही डाऊट्स असतील तर प्लीज त्यांनी विचारावे इथे. डॉक्टर किशोरी आन्सर करतील त्यांचे डाऊट्स. 1 by 1 अनम्यूट करा आणि विचारून घ्या. हॅलो मॅम. येस, बोला मनीषा. हा, मी मनीषा मॅम बोलतेय. मॅम आता माझं इयर 48 आहे एज. तर म्हणजे 17 ऑक्टोबरला शेवटचा पिरियड आला होता. त्याच्यानंतर आलाच नाहीये. तर मग तो गेला समजायचा का अजून येतो परत? कधी कधी येऊ शकतो. ज्यावेळी म्हणजे मेनोपॉज येतो तर त्यावेळी एकदम बंद होत नाही. कधी कधी काय होतं, एखाद्या फिमेलमध्ये 2-3 महिन्यांनी येतो, 4-5 महिन्यांनी येतो, 6 महिन्यांनी येतो आणि कधी कधी मग 7-8 महिन्यांनी एकदा एखाद्या वेळेस येऊ शकतो किंवा बंद पण होईल तुमचा आता.
ओके ओके एखाद्या वेळेस येऊ शकतो, म्हणजे ते मग त्यावेळी घाबरून जायचं नाही की बापरे काय झालंय, असं कसं काय झालंय. आपण तर विचार केला होता की आपला मेनोपॉज झालाय, पण आता होत नाही. एखाद्या वेळेस येऊ शकतो. हा, मग हे घाबरणं वगैरे किंवा हे सगळे नॅचरल प्रोसेस आहेत ना? पोस्टपार्टम मी जे सांगितलं की आपले जे हॉर्मोन आहे इम्पॉर्टंट फिमेल हॉर्मोन आहे त्यांची लेवल कमी कमी होत जाते बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे धडधड वाढणे, जास्त घाबरणे, हातपाय लटलट कापणे, विटॅमिनची डिफिशियन्सी होणे, ऑस्टिओपोरोसिस जे मी तुम्हाला सांगितलं की या हॉर्मोनची लेवल कमी कमी होत जाते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी वाढत जातात. कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन पण प्रॉपर होत नाही कारण ते हॉर्मोनच कमी होत जातात ना. थँक्यू मॅम. खूप छान माहिती दिलीत मॅम तुम्ही. खूप सुंदर आम्हाला म्हणजे समजलं खूप चांगलं. थँक्यू. मनीषा मॅम. अजून कोणाला काय विचारायचं आहे? नमस्ते मॅम. येस रुपाली. हॅलो. येस रुपाली. हा मॅम, माझा प्रश्न असा आहे की आयुर्वेदामध्ये म्हणजे नॉनव्हेज म्हणजे कोणी प्रिफर असं सांगत नाही की तुम्ही नॉनव्हेज खा म्हणून. आणि आपल्याला जर शांतीकडे जायचं असेल, अगदी मनाला शांत करायचं असेल, तर आपण ते अवॉइड आज करू शकत नाही कारण जे नॉनव्हेज मध्ये आहे ते व्हेज मध्ये नाही आहे. मग कसं करायचं मॅम? मी तेच सांगितलं. मग व्हेज खायचा प्रयत्न करायचा जास्त. म्हणजे B12च नाहीये आणि प्रोटीन थोडंसं नाहीये. मग प्रोटीनसाठी तुम्ही अॅनिमल सोर्स वापरू शकता. आपण दुधाचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पण प्रोटीन्स आहेत. फक्त B12चा जास्त हे होतो, कन्सर्न असतो. मग ते तुम्ही दुधात खाऊ शकतात. आणि अंडे जे आहेत ना, ते व्हेज का नॉनव्हेज ह्याच्याविषयी खूप मोठा वाद आहे ऍक्च्युली. काही लोक म्हणतात अंडी व्हेज आहे, कोणी म्हणतात व्हेज नाहीये. म्हणजे ती जी मेनका गांधी होती ना, तिने बहुतेक तो वाद पुढे आणलेला. बरोबर आहे का रेणुका मॅम? हो. इथे मी इंटरव्हीन करायचं जस्ट एक सजेशन माझ्याकडून देईन की B12 कसं आहे की तुम्ही केळींमध्ये B12 घेऊ शकता कारण केळीमध्ये B12 पोटॅशियम हे चांगल्या प्रमाणात असतो. तसे तुम्ही मनुके असतात त्याच्यामध्ये सुद्धा B12चं चांगलं हे आहे. पालेभाज्यांमध्ये सुद्धा B12 आहे. तर तसं आपण जर थोडंसं रिसर्च किंवा न्यूट्रिशनिस्ट कडे जास्त आपल्याला माहिती मिळू शकेल की कशामध्ये व्हेज सोर्सेस मध्ये कशामध्ये B12 असतो, तर मग ते तुम्ही कन्झ्युम करू शकता. ठीक आहे. ओके. नेक्स्ट डाऊट. नेक्स्ट कुणाला काय विचारायचं आहे? हॅलो मॅम. येस बोला. हा, मला असं विचारायचं होतं की आपली पिरियड सायकल आता जवळ आली आहे आणि जर आपण डोक्यावरून अंघोळ केली तर पिरियड्स एक तर अर्ली येतात किंवा डिले होतात. तर हे मिथ आहे की त्यामध्ये काहीतरी सायंटिफिक लॉजिक आहे? ते ना नॉर्मल होमिओस्टॅसिस मगाशी एक स्लाइड होती बघा. हे आयुर्वेद म्हणतं पण बाकीचे म्हणत नाही. हा म्हणजे आणि ते मिस्टेक हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आयुर्वेदाने काय सांगितलं आहे की जर आपण हेड वॉश केला तर पिरियड लवकर येतं. ते नॉर्मल हीट जी असते ना, आपली जी हीट नॉर्मल होमिओस्टॅसिस म्हणजे काय, आपले जे बॉडी फंक्शन आहे ते सगळं व्यवस्थित चालणं आणि बॉडीचं ओव्हरऑल एन्व्हायरमेंट जे आहे ते मेंटेन करणं, हे सगळं हॉर्मोनवर डिपेंड असतं. आणि जर आपण केसांवरून आंघोळ केली तर आंघोळ करतोय म्हणजे काय, ब्रेनला पण हे होतं ना, ब्रेनमध्ये पिट्युटरी ग्लँड आहे, हायपोथॅलेमस ग्लँड आहे. तर हे जे पिट्युटरी नावाची जी ग्लँड आहे तीच पिरियड येण्यासाठी, म्हणजे पिरियड म्हणजे काय, पिट्युटरी मधून जे हॉर्मोन सिक्रिएट होतात ते ओव्हरीजला आणि युटेरसला स्टिम्युलेट करतात की प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन स्टिम्युलेट करायचं, म्हणजे सिक्रिएट करायचं आहे. मग पिट्युटरी ग्लँड लगेच स्टिम्युलेट होते जेव्हा आपण पाणी ज्यावेळी टाकतो त्यावेळी डोक्यावरती गरम पाणी जे काय असेल ते. तर ती त्याच्यामुळे ओव्हरीज आणि युटेरस लगेच त्या हॉर्मोन स्टिम्युलेट एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन सिक्रिएट करतात आणि मग आपल्याला पिरियड लवकर येतो. ते जर जवळपास असेल तर. पण हे जरी खरं असलं तरी मॉडर्न सायन्सने ते मानलेलं नाहीये. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे लोक खूप म्हणतात की प्रेग्नेन्सीमध्ये हेड वॉश करायचं नाही, तर हे चूक आहे. एकदा कन्सिव्ह झाल्यानंतर प्लासेंटा फॉर्म झाल्यानंतर प्लासेंटा जो आहे त्याच्यामधून एससीजी नावाचं हॉर्मोन सिक्रिएट होत असतं आणि ते विच इज रिस्पॉन्सिबल फॉर जी बाकीची जी प्रेग्नेन्सी आहे ती मेंटेन करण्याचं काम हे एससीजी लेवल करतं, प्लासेंटा करतं. म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये हेड वॉश करायचा नाही, त्याच्यामुळे मिसकॅरेज होतात, हे अगदी चुकीचं आहे. ओके मॅम, थँक्यू. हॅलो. येस. मेनोपॉजचं नेमकं वय काय आहे, म्हणजे काय एज ग्रुप मध्ये मेनोपॉज येऊ शकतो? तसंच जर अर्ली एज मध्ये जर पिरियड सुरू झाले असतील तर अर्ली एज मध्ये मेनोपॉज येतो का? येऊ शकतो.
मेनोपॉज म्हणजे 40 to 50 पर्यंत जे आहे ते आहे एज. पण काही लोकांचं ते हेरिडिटरी पण असतं. आपली आई, मावशी किंवा पणजी यांचं त्याच्यानुसार पण असतं बरं का. त्यांचं जर लवकर झालं असेल मेनोपॉज तर आपला पण लवकर होऊ शकतो. हेरिडिटरी पण असते ती. पण जनरली 40 ते 50 जे एज आहे त्याच्यामध्ये मेनोपॉज येतो. आणि तुम्ही म्हणताय की लवकर पिरियड आला असेल तर लवकर मेनोपॉज होतो. हो, ते पण बरोबर आहे. कारण आपली ओव्हम जशी जशी संपत जातात ना तसं तसं मेनोपॉज जवळ येत राहतो. ओव्हमचा रिझर्वायर असतो आपल्या बॉडीमध्ये आणि ओव्हम आपण म्हणतो की ज्यावेळी पिरियड येतो त्यावेळीच ओव्ह्युलेशन स्टार्ट होतं असं नाहीये. आपण ज्यावेळी आपल्या आईच्या वूम मध्ये होतो ना, गर्भाशयात होतो त्याच वेळेपासून ओव्हम फॉर्मेशनची प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये स्टार्ट झालेली असते. म्हणजे मी माझ्या आईच्या ज्यावेळी आई माझी प्रेग्नेंट होती, मी होती आत, त्यावेळेपासूनच आपलं हे त्यावेळेस वेळेपासून फॉर्मेशन स्टार्ट होतं. फक्त मॅच्युरेशन हे नंतर होत असतं 12व्या 18व्या वर्षानंतर. पण जसं जसं ओव्हम आपल्या ह्याच्यामध्ये काय असतं फिमेलच्या ह्याच्यामध्ये सायकलमध्ये काय होतं, पहिले ज्यावेळी मिनाट म्हणजे आपली पाळी सुरू होते त्यावेळी काही सायकल ह्या अनओव्युलेटरी सायकल असतात. म्हणजे दुखत नाही खूप फिमेलला, काहींना दुखतं. तर त्यावेळी पहिले सुरुवातीच्या काही सायकलमध्ये ओव्हम रिलीजच होत नाही. नंतर जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं दर महिन्याला एक ओव्हम चालू येत राहतो. आणि ज्यावेळी ओव्हम संपतात तर त्यावेळी मग शेवटच्या ज्या सायकल असतात ना, आपण म्हणतो की 40 वयानंतर आपलं प्रेग्नेंट कन्सीव्ह होण्याचे चान्सेस हे कमी होतात. मग ते आपण आता इथे कन्सिडर करायचं की 40, 38, 40 नंतर आपले ओव्हम कमी कमी होत जातात आणि एका पर्टिक्युलर लेवलला आपला मेनोपॉज म्हणजे थांबतो. धन्यवाद. कन्सिडर केलं ना की आपलं वय आता माझं वय आहे 34 पण माझं ओव्हरीचं एज आहे ना क्रोनॉलॉजिकल एज ऑफ द ओव्हरियन युटेरस इज 35. कारण आपली आधीच प्रोसेस स्टार्ट होती. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती इनफर्टिलिटी मध्ये जास्त मॅटर केल्या जाते. जरी आपण म्हणतात अरे माझं 30च वय आहे, 31 वय आहे, पण तुमची इनफर्टिलिटी म्हणजे ओव्हम तुमच्या बॉडीमधले कमी कमी होत चाललेत कारण तुमचं वय एक वर्ष जास्त आहे तुमच्या ओव्हरीचं, असं इन जनरल कॅल्क्युलेट केलं जातं मॉडर्न सायन्स मध्ये. यामध्ये नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, आहाराची किंवा व्यायामाची? कशामध्ये म्हणताय तुम्ही? मेनोपॉज मध्ये का? मेनोपॉज मध्ये म्हणताय का कविता मॅम? हो हो हो. हा, मग मी तेच आयर्न रिच फूड खायला पाहिजे, कॅल्शियम आयर्न याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे. कॅल्शियम कशात भेटतं तर दुधामधून भेटतंय. बाकीचे पण सांगितलं की साईच्या लाह्या आहे, नाचणी आहे, याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. आयर्नचे जे एचबी वाढण्याचे जे सोर्स आहेत त्याच्यातला सिंपल सोर्स म्हणजे गूळ शेंगदाणे म्हणजे आपल्याला काही करत बसावं लागत नाही. जरी आपण म्हणतो पालक खा पण आता ना ऍक्च्युली क्वेश्चन मार्कच आहे, तो पालक चांगल्या पाण्यात ग्रो केला जातो की नाही, किंवा पेस्टिसाइड असतात, ऑर्गॅनिक काही राहिलेलं नाहीये. मग तुम्ही गूळ शेंगदाणे आहे खूप चांगला सोर्स आहे, डाळिंब आहे ते खाण्यात ठेवायचं आहे. नाचणीची भाकरी या गोष्टी परत वर्षातनं एकदा तरी तुम्ही चेकअप करणं गरजेचं आहे. एचबी किती आहे तुमचं, B12ची लेवल करा, कॅल्शियमची करा. सोनोग्राफी एवढी नाही केली तरी चालेल, पण बाकीचं हार्टची जे रिलेटेड गोष्टी आहे, एखादा ईसीजी करणं आहे दरवर्षी. पॅप स्मिअर पण करणं गरजेचं आहे आता तुमच्या एज मध्ये. पॅप स्मिअर म्हणजे गर्भाशय मुखाची जी चाचणी असते ती केल्या जाते. धन्यवाद मॅडम. आणि योगामध्ये तर माहितीच आहे आपल्याला, सगळे नॉर्मल आसनं असतात आणि योग संजीवन म्हणून एक उपक्रम आहे, त्याच्यामधली आसनं एल्डरली पर्सन साठी केलं जातं. कारण आता आपली हाडं ठिसूळ आहे, आपण बळजबरी शीर्षासन करायचा प्रयत्न केला, सर्वांगासन करण्याचा प्रयत्न केला, पडलो, बोन लवकर फ्रॅक्चर होणार. तर त्याच्यासाठी ही आसनं न करता सिंपल आसनं असतात. योग संजीवन नावाचा जो उपक्रम आहे तशी आसनं करायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे. खूप असं सारखं रडणं, मेनोपॉज मध्ये काय होतं हार्मोनल इम्बॅलन्स असतो, त्याच्यामुळे लहान मुलांसारखं होतं स्त्रीचं शरीर, रडणं, मध्येच हसणं, खूप भावनिक इमोशनल झालेली असते. तर त्यावेळी मेडिटेशन करायला पाहिजे, योग निद्रा करायला पाहिजे. चालेल, झाले सगळ्यांचे प्रश्न? हॅलो मॅम. येस सुष्मिता, बोला सुष्मिता. माझं जुलैमध्ये युटेरसचं ऑपरेशन झालं, तर मी आता म्हणजे कोणते मी योगाचे हे करू शकते, व्यायामाचे प्रकार कुठले करू शकते? ऍक्च्युली ह्याच्यामध्ये पण तुम्ही कसं करू शकताय की तुम्ही प्राणायामवर, ठीक आहे, ओके, आले डॉक्टर किशोरी आले. नाही बोला मॅडम, बोला. नाही बोला यू आर द स्पीकर टुडे.
जुलै महिन्यात झालंय ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त योग निद्रा आणि ह्याच गोष्टी करू शकतात. ब्रीदिंग एक्सरसाइज करू शकतात. युटेरसचं ऑपरेट झालंय. वय काय तुमचं? वय माझं 46 आहे. काढून टाकलंय का युटेरस? हो काढून टाकलं. ठीक आहे. तुम्ही नॉर्मल व्यायाम करू शकतात. असं नाही की तुम्ही काय 48 वय आहे म्हणजे तुम्हाला पण योग संजीवनचे जे सिंपल आसनं आहे ते करू शकतात. पण योग बघा, योग म्हणजे काय नुसतंच आसनं नाहीये. त्याच्यामध्ये ब्रीदिंग एक्सरसाइज आहे, ओंकार चॅन्टिंग आहे, योग निद्रा आहे. हे सगळं इन्क्लूड आहेच ना त्याच्यामध्ये. लोकांना आसनांचं जास्त फॅड असतं, पण आसनांपेक्षा जास्त बेनिफिट हे प्राणायामाचे असतात. तुम्ही जास्तीत जास्त प्राणायाम करा, त्याचा खूप चांगला इफेक्ट भेटेल तुम्हाला. मी युट्यूबवर सगळ्यांना रिक्वेस्ट करते, मी ते युट्यूबवर बघून प्लीज योगासनं करण्याचा प्रयत्न करू नका. कारण ते जे असतात ना ते हेल्दी पर्सन असतात. त्यांना माहिती नाही आपल्याला कोणता डिसीज आहे किंवा काय झालंय का, स्पॉन्डिलायटिस आहे का, आपलं वय काय, आपण कन्फ्युज स्टेजमध्ये कन्फ्युज केलं, हे त्यांना काही माहिती नसतं. त्याच्यामुळे ते बघून करण्याचा काही प्रयत्न करू नका. हॅलो मॅम. बोला. आणि मला आता ना असं 15 दिवस झाले असतील, मला नेहमी गरमीचा त्रास होतोच, पण आता इतकं त्रास होतोय 2-3 दिवसापासून की मी असं दिवसातून 2-3 वेळा तरी असं पूर्ण असं बॉडी भिजवून घेते. तर हे कशामुळे, हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे असं होऊ शकतं का? हो, तुम्ही म्हणजे 48 वय ना तुमचं? हो, म्हणजे आता 47 रनिंग आहे. आणि तुमची हे पण काढलेली आहे ना तुमची? काढलंय माझं 6 महिने झाले. तर मग तेच फ्लशिंग म्हणतात त्याला ऍक्च्युली. हात पायातून वाफा आल्यासारख्या होतात सारखे. बरोबर. तर ते फ्लशिंग ऍक्च्युली तो सिंड्रोम आहे, मेनोपॉजल सिंड्रोम आहे, त्याच्यामध्ये येते. सिम्पटम आहे ऍक्च्युली तो. हात पायातून आग झाल्यासारखी वाटते आणि सारखं थंड असं. ते जे तुम्ही म्हणताय ना ते सगळं कॉमन आहे. तर त्याच्यासाठी B12 घेणं, मल्टीव्हिटॅमिनचे टॅबलेट जरा जास्त चालू करा आणि मेडिटेशन करा. बरं, ठीक आहे. थँक्यू मॅम. चालेल. आय थिंक असं प्रश्नांचे सेशन कंटिन्युअसली चालू राहील, पण आपल्याला वेळेकडे पण थोडंसं बघावं लागेल. इट इज ऑलरेडी 8:46. तर दुसरं काय असेल तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता. ठीक आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली तुमचे फीडबॅक्स आणि किंवा काही शंका असतील ते तुम्ही ग्रुपवर विचारू शकता आणि त्या शंकेचं आम्ही निवारण करूया. चालेल. थँक्यू वन्स अगेन किशोरी मॅम की तुम्ही आलात आणि इथे एवढं छान माहिती दिली. म्हणजे साधं लेमॅन भाषाला म्हणजे साध्या सर्वसाधारण माणसाला समजेल असं तुम्ही माहिती दिली, तर त्याच्यासाठी धन्यवाद. अँड थँक्यू एव्हरीबडी फॉर अटेंडिंग दिस सेशन. तर मला चान्स दिल्याबद्दल पण थँक्यू सगळ्यांचे. आणि सगळ्यांनी ऐकून घेतले आणि सगळ्यांचे फीडबॅक मी इथे वाचते, कोणी बोलतंय आणि इथे पण दिसतंय. रुपाली मॅडम आहे, वहिदा मॅडम आहे, त्यांनी पण इथे दिलेला आहे फीडबॅक. येस. ओके. सो लेट्स मीट अप नेक्स्ट संडेला सुद्धा एक वेबिनार असणार आहे. अँड दॅट विल ऑल्सो बी कंडक्टेड, एक डॉक्टरांकडूनच ते कंडक्ट केलं जाणार आहे. तर लेट्स मीट बॅक ऑन नेक्स्ट संडे 7:30. ओके. थँक्यू.